नमस्कार मंडळी, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एमएस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत शिरगाव, कुंभारली आणि पोकळी या तिन्ही गावचं जागृत ग्रामदैवत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या आई सुकाई वरदायिनी महाकालीचा छबिना। देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई सारख्या शहरात राहून जवळून जग बदलताना पाहणारी बहुतांश कोकणी माणसं गावी आल्यानंतर पारंपरिक वाद्याच्या तालावरती सणवार उत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरे करत असतात। आपल्या संस्कृतीशी आपण कसे एकनिष्ठ आहोत याचा प्रत्यय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून येईल। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर पाहूया शिरगाव खालचीवाडी छबिना। तर चला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आता जिथं पालखी ठेवलेली आहे ते म्हणजे खालच्या वाडीतील मुख्य मानकरी अनंतराव शिंदे यांच्या घरी आहे। या ठिकाणी सर्वात प्रथम इथून पालखी सजवून बाहेर पडते आणि याच गावात म्हणजे मडगवाडी या ठिकाणी सर्व ढोल पथक वगैरे या ठिकाणी जमतात। म्हणजे या ढोल पथकांना सुद्धा आणण्याची एक वेगळी पद्धत आहे। डीजे डॉल्बीच्या युगात मुंबईसारख्या मायावी, पॉलिश, चकचकीत चंदेरी दुनियेत जगणारी ही साधीभोळी कोकणी माणसं गावी आल्यावर मात्र गावच्या प्रथा, परंपरा आणि आपली संस्कृती यावर आपला जीव ओवाळून टाकतात। याचा प्रत्यय येतो तो म्हणजे शिमग्यात। इथं कुणालाच या प्रथा, परंपरा जुनाट वाटत नाहीत, तर आपली संस्कृती मोठ्या थाटात, आनंदात त्या अंगाखांद्यावर नाचवतात। आज हा सोहळा पाहून मी तर थक्क झालो। संस्कृतीचा ठेवा कोकणात अनेक गावात, वाडीत, वस्तीत लोककलांच्या माध्यमातून प्रबोधन आणि सणावाराच्या माध्यमातून जतन केला जातो। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हा अनमोल ठेवा सुखरूप दिला जातो।
आजूबाजूच्या गावातील सर्व ढोल पथक आहेत ते शिरगावच्या मुख्य बाजारपेठेत येऊन थांबतात. मग इथून काही हिलाली तिथं जाऊन त्यांना नारळ वगैरे देऊन मग सन्मानाने इथं घेऊन येतात आणि या इथं खरा चालू होतो तो म्हणजे छबिन्याचा एक थरार. या शिमगोत्सवमध्ये सहभागी झालेला प्रत्येक ग्रामस्थ हा स्वतः मानकरी आहे, माझी ही जबाबदारी आहे असं समजून तो वागत असतो. ते पावित्र्य तो जपत असतो. आमची महाकाली, आमची वाडी, आमची पालखी, आमचा गाव याचं तो तोंड भरून कौतुक करत असतो आणि ऐकणारा तो माझ्यासारखा हवालदिल होऊन ऐकत असतो. यामध्ये ड्युटी धरणारे, हलाली धरणारे, ढोल वाजवणारे, खेळे, सोंग घेतलेले मानकरी, गावकरी, स्त्री, पुरुष, लहान मोठी मुलं यांच्यामध्ये महाकाली संचारलेली असते. तेव्हाच तर हा रुबाबदार सोहळा पार पडतो.
आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हिलाली काय आहे, तर हिलाली काय आहे सांगतो तुम्हाला. हा जो मोठा दिवा जळतोय म्हणजे ज्योत जळते, ती ज्योत म्हणजे हिलाली आहे. आणि यामध्ये आपले सुके नारळ असतात ना, खोबरं, ते यामध्ये जाळलं जातं. म्हणजे पेट्रोल डिझेल असं काही नाही टाकलं जात. याच्यामध्ये आपले नारळाच्या जे वाट्या असतात त्या जाळल्या जातात. त्याचे हे दिवे आहेत. आणि हा ज्याचा त्याचा मान असतो. म्हणजे प्रत्येक जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी प्रत्येकाचा एक वेगळा मान ठरलेला आहे. म्हणजे ज्यांची ज्यांची महाकालीवरती श्रद्धा आहे, तो प्रत्येक जण एकदम चोखपणे आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडत असतो. तर मित्रांनो, आता या मडगवाडीतून हा छबिना पुढे जातोय. म्हणजे मडगवाडीतून पुढे जात असताना हे सर्व गावकरी हे आता टेपवाडीकडे जात आहेत. टेपवाडीतून रहाटवाडी, रहाटवाडीतून पाटीलवाडी आणि पाटीलवाडीतून शिरगाव बाजारपेठ, शिरगाव बाजारपेठेतून शिरगावच्या सीमेपर्यंत ही पालखी जाते. आणि त्यानंतर सकाळी पहाटे ही मडगवाडी या ठिकाणी साहनेवर येऊन थांबते. चैतवली असल्यामुळे 3 दिवसात 500 घरी या पालखीचे दर्शन घेता आलेले आहे. म्हणजे रात्रंदिवस ही पालखी घराघरामध्ये पोहोचत आहे, असे ग्रामस्थ सांगतात. हा आहे कराड चिपळूण रोड. आजच्या पेक्षा उद्या म्हणजे इथे शिंपणे रंगपंचमी असते, त्यावेळी पूर्ण रोड बंद असतो. एवढी इथे गर्दी होते. आता सुद्धा वाहने थांबलेली तुम्ही पाहू शकता. पालखी टेपवाडीकडे चाललेली आहे.
नारळ फोडून त्यामध्ये हा दिवा लावला जातो। मागे जळत असलेल्या हिलाल सारखाच हा सुद्धा कायम पालखीसोबत तेवत असतो। विशेष म्हणजे हा छोटा दिवा गर्दीत असून सुद्धा विझत नाही। याला छोटी दिवटी असं म्हणतात। नमस्कार मंडळी, शिरगाव कुंभारी भोपळी या 3 गावचे जागृत देवस्थान आई सुखाई वर्धनी महाकाली हा शिमगोत्सव आज जो आपण पाहतोय तो भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होत आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर शिमगोत्सवाला सुरुवात या आमच्या 3 गावची महाशिवरात्रीने लाट तुटली जाते त्यावेळेला होतं आणि फाल्गुन प्रतिपदेला यात्रा होते आणि फाल्गुन आपली पौर्णिमेला पालखी शृंगारते आणि तिथून खऱ्या अर्थाने शिमग्याला सुरुवात होते। कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर होळी पौर्णिमा ते गुढीपाडव्यापर्यंत 15 दिवसाचा शिमगा महोत्सव असतो, परंतु हे आमचं 3 गावचं देवस्थान असल्या कारणाने या 3 गावची व्याप्ती फार मोठी आहे, त्यामुळे प्रत्येक गावचा
या ठिकाणी शिमगा महोत्सव होत असतो. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपण 365 दिवसापैकी 364 दिवस आपण मंदिरामध्ये आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी जे आपण आरज घालत असतो, देवीकडे गाराणं घालत असतो. परंतु एक दिवस आई सर्व जे काही 3 गावातील आपले कुटुंब आहेत त्या कुटुंबामध्ये आपल्या भेटीसाठी येत असते आणि भाविकांची गाराणे ऐकत असते. आणि ही नवसाला पावणारी, हाकेला धावणारी ही आई सुखाईवर्धानी महाकाली देवी आहे. प्रथमतः आमच्या येथे शिरगाव वरचवाडीचा छबिना होतो. त्या ठिकाणी सुद्धा अशीच पद्धत आहे की पूर्ण गावची मोहनी होते आणि नंतर रात्र अशी पूर्ण गावामध्ये देवीची मिरवणूक, अगदी ढोल ताशे वाजंत्री अनेक वाद्यांच्या स्वरूपात बँजो असेल किंवा विविध खेळ, विविध सोंगे घेऊन अशा प्रकारचे हा शिमगा महोत्सव होतो. तदनंतर कुंभारली गावामध्ये अशाच प्रकारचा छबिना होत असतो. पोपळी गावामध्ये अशा प्रकारचा छबिना होत असतो. तदनंतर खालचीवाडी शिरगाव या ठिकाणी आपण जो पाहत आहात तो त्या प्रकारचा छबिना अगदी विविध ढोल ताशे वाजंत्री सोंगासहित असा छबिना होतो. विविध गावातील ढोलांना निमंत्रण दिलं जातं, वाजंत्र्यांना निमंत्रण दिलं जातं. या ठिकाणी ज्या ठिकाणी छबिना होतात ते 3 गावचे असतात, या देवीचेच असतात. परंतु यजमानपद या प्रत्येक भागाला दिलेलं असतं. त्याप्रमाणे हा खालचवाडीचा जो छबिना आहे हा आज आपण पाहिलात तो विविध रंगाने नटलेला असा छबिना पाहिलात. त्यामध्ये आमच्या महाकालीचं एक पाहायला गेलं तर महाकालीमध्ये एक असं आहे, या 3 गावच्या देवस्थानचं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही पाहुणे असू देत, कुणी असू देत, अगदी मनोकामना आपली त्यासाठी जर का नवस केला तर नवसाला पावणारी ही देवी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. आणि आपण या ठिकाणी कोकणामध्ये 15 दिवसाचा शिमगा असतो. आमच्या आई महाकालीचा शिमगा हा महिनाभर चालत असतो. यामध्ये विशिष्ट शिरगावचे शिंदे, कुंभारलीचे कोलगे आणि पोपळीचे सय्यद पवार असे मानकरी आहेत. आणि त्यामध्ये एक हिंदू आणि मुस्लिम याचं ऐक्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं. आणि मुसलमान सुद्धा या ठिकाणी जे मुस्लिम समाज आहे या देवीचे मानकरी आहेत. हे वैशिष्ट्य. धन्यवाद. महाकाली माते की जय.